दरम्यान मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न पुन्हा पुन्हा चर्चेत येतोय, समोर येतोय। मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर पद महिलांसाठी राखीव झालेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार आहेत। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपतील 7 नावं चर्चेमध्ये आहेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मनीषा कायंदे आता माझ्यासोबत आहेत। मनीषाजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय जी, मुंबईचा महापौर कोण, काय वाटतं? बघा, आज तर लॉटरी पडलेली आहे जी। आता हे याच्यावर उत्तर केवळ आमचे महायुतीचे नेते जेव्हा चर्चा करतील, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बाबतीत जेव्हा चर्चा करतील, त्यावेळी याच्यावर आपल्याला नक्की काय तो निर्णय कळेल आणि लवकरच याची देखील घोषणा होईल। मनीषाताई, एकनाथ शिंदे महापौर पदासाठी दावा करतील असं वाटतं? बघा, त्यांच्या वतीने मी बोलणं योग्य नाहीये, परंतु शिवसेना आणि मुंबई हे नातं अतूट आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना ही एक उत्तम आदरांजली राहील असं मला वाटतं। महायुतीमध्ये तुम्ही सगळेजण आहात, पण महायुतीकडे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा अशा पद्धतीची काही मागणी होईल महायुतीमध्ये? बघा, मी आताच याबाबत काही सांगू इच्छित नाही, कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा सर्व नेते मंडळी बसतील त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर ठरेल। त्यामुळे ठीक आहे, नावं चर्चेत राहतील आणि जर तर त्या विषयांमध्ये आपण बोलणं पण योग्य मला वाटत नाही। विरोधक यावरती आक्षेप घेत आहेत, एकूणच सोडत ही चुकीच्या पद्धतीने निघाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। बघा, विरोधक, मी त्या लॉटरी प्रक्रियेमध्ये तिथे होते, मी बसले होते, मी देखील सगळं पाहत होते। अतिशय पारदर्शक पद्धतीने सगळं पार पडलं। मला सांगा, केवळ उद्धव ठाकरेच्याच लोकांना ऑब्जेक्शन का होतं? अन्य देखील विरोधी पक्ष तिकडे बसले होते, ते त्यांना कोणी ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये वाटलं नाही। ही विचार करण्यासारखी त्यांचं म्हणणंच होतं मनीषाताई की या वर्षी हे जे आरक्षण आहे ही जी सोडत आहे, पत्रकार देखील होते, याच्यातले जाणकार लोक सुद्धा होते। यावर्षीची जी सोडत होती ती खुल्या प्रवर्गा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी प्रवर्गाला मिळणं आवश्यक होतं असं म्हणणं होतं त्यांचं। बघा, त्यांचं म्हणणं काय होतं त्याचं नोंद प्रशासनाने घेतली आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावर मंत्री महोदया तिकडे होत्या आणि जे सचिव होते ते देखील होते, ते त्याच्यावर योग्य ते उत्तर देतील। जास्तीचे नगरसेवक म्हणून भाजप दावा करेल असं वाटतं? अर्थात हा दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे जी, आणि तो अधिकाराचा वापर सगळेच जण करत असतात, परंतु शेवटी आम्ही जेव्हा महायुती म्हणून लढतो तेव्हा महायुतीमध्ये लढत असताना त्यात अनेक गोष्टी असतात। काही वेळा मेजॉरिटीचा विषय असतो, काही वेळा भावनेचा विषय असतो। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की यावर मी अधिक भाष्य करणं योग्य नाही आहे। जी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। मनीषा कायंदे आपल्यासोबत होत्या, शिवसेनेच्या आमदार, आणि त्यांनी यावरती विस्तृत सांगितलेलं आहे। मात्र नेमकं आता हे महापौर पद कोणाकडे जाईल? महायुतीमधल्या 2 पक्षांमध्ये भाजपकडे ते राहील, भाजप स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल, किंवा शिवसेनेकडे महापौर पद जाईल, हा महत्त्वाचा विषय। देशाची, राज्याची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईकडे पाहतो आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवरती वर्चस्व असणं, अर्थात मुंबई महापालिकेचा महापौर हा स्वतःच्या पक्षाचा असणं, हा प्रयत्न सगळ्याच पक्षांचा असणार आहे। त्यामुळे आता भाजपाचा महापौर की शिवसेनेचा महापौर हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो।